त्याच्यावर जे राईट आन्सर आहे ते शोधण्यासाठी, ते राईट असे आन्सर आपण जाणून घेण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडणार. त्यासाठी बघा एक्सप्लेन कशा पद्धतीने करण्यात येईल. आपण ऑनलाईन एक्सप्लेन करत आहोत. सो इथे आपण नाव टाकूया आपल्या चॅनलचं. ओके, बघा MPSC स्मार्ट, MPSC स्मार्ट लर्निंग. ओके, बघा आता MPSC स्मार्ट लर्निंगच का टाकलं, कारण की आपण सर्व MPSC स्मार्ट लर्निंगचे मेंबर आहात आणि आपण सर्व मिळून ही टेस्ट सोडवणार आहोत. इंग्लिशची टेस्ट आहे, त्याच्यावर इंटरनली काही सिलेबस आहे. पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती, नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन ह्या झाल्या शब्दांच्या जाती. आफ्टर दॅट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्य परिवर्तन. नायदर, नॉर, आयदर, ऑर, नॉट ओनली, बट ऑल्सो, बोथ अँड, अनलेस, इफ नॉट, रिमूव्ह टू, यूज सो दॅट, अशा पद्धतीने आपण पुढे पुढे गेलो. अन्य काही त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणारे भाग, ॲक्टिव्ह कन्वर्टेड इंटू पॅसिव्ह, पॅसिव्ह कन्वर्टेड इंटू ॲक्टिव्ह, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, नॉट ओनली बट ऑल्सो, त्याच्यानंतर स्टडी ऑफ, त्याच्यानंतर क्राईज ऑफ द यंग वन्स, ह्या सर्वाचा विचार करून आपण ही टेस्ट तयार केलेली आहे. अगदी तंतोतंत महाडीटी 2021 साठी तो जो ब्लॉक आहे आपल्याला, तो ब्लॉक तुम्हाला निश्चितचपणे सोडवता येणार 30 मार्क्सचा. यासाठी हा पर्याय आहे. यामध्ये फक्त आपण निग्लेक्ट काय केलं, तर फक्त तो पॅरेग्राफ निग्लेक्ट केला. येणारी जी अपकमिंग टेस्ट असेल त्याच्यामध्ये आपण पॅरेग्राफ सुद्धा इन्क्लूड करणार आहोत. सुरुवातीला हे व्याकरण, हे एक जे इंग्लिश ग्रामर आहे, हे तुम्हाला पूर्णतः त्याचं स्वरूप माहीत होण्यासाठी आपण ती 30 मार्क्सची तयार केलेली आहे. आफ्टर दॅट त्याच्यामध्ये 5 मार्क्सचा पॅरेग्राफ्स इन्क्लूड होणार आणि बाकीचे इतर जे ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्स आहेत ते 25 मार्क्सचे असेल. ओके, स्टार्ट करूया. ओके, बघा तुम्हाला सर्वांना चॅटिंग करायचं आहे. जे राईट आन्सर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस. ओके, खाली एक सेंटेन्स दिलेला आहे, टेम्परेचर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल फॅक्टर. हे जे सेंटेन्स आहे ऑप्शन मध्ये बघा, चेंज द करेक्ट डिग्री सेंटेन्स म्हणजे याचा पॉझिटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री होऊ शकतं. ऑप्शन मध्ये 4 व्हेरी देण्यात आलेले आहे. अर्थातच याचवाला त्यांना अपेक्षित आहे आपल्याकडून पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स करणे. आता याचं कंपॅरेटिव्ह काय होत असतं, टेम्परेचर इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी, टेम्परेचर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोस्ट अदर फिजिकल फॅक्टर. आता तो जो मोस्ट अदर फिजिकल फॅक्टर तो पॉझिटिव्ह कडे नेला असताना व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्सच घ्यावं लागेल. मग ह्या इथचं काय काम, ह्या इथचं काय काम, हे तर येणारच नाही. थर्ड आणि फोर्थ येणार आहे, कारण त्याच्यामध्ये इजीच दिलेला आहे. आपल्याला जैसे तो पार्ट त्या पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात करत असताना व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स जी करायची आहे. सो इज आणि इज म्हणजे थर्ड आणि फोर्थचं जे ऑप्शन आहे ते निघून जाणार आहे 100%. मग उरलं फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट आणि सेकंड वर बघा कसा विचार करायचा आहे. व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स आर फर्स्ट आणि सेकंड. त्याच्यानंतर मोर इम्पॉर्टंट दॅन टेम्परेचर. आता मोर इम्पॉर्टंट दॅन टेम्परेचर असं कधी नसतं त्याचवालं. जर याचवाला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जर आपण कन्व्हर्जन करत असेल तर टेम्परेचर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोस्ट अदर फिजिकल फॅक्टर्स पाहिजे. समोरचा जो भाग आहे तो याच्यामध्ये घेतलाच नाही आणि डायरेक्ट टेम्परेचर घेतलं. ओके, असं होणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये हे फर्स्ट सुद्धा येणार नाही. येणार काय, तर सेकंड येणार आहे. अर्थात सुरुवात कशी होतं, व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स आर ॲज इम्पॉर्टंट ॲज टेम्परेचर. झालं का? ओके, म्हणजेच सेकंड नंबरचा आन्सर राईट येणार आहे. ओके, तुम्ही चॅटिंग करा. निश्चितच सगळेच जण क्लासला जुळून राहा. शेवटपर्यंत तुम्हाला क्लासला जुळून राहायचं आहे. ओके, शेवटपर्यंत. तनुजा पटाई, सुवर्णा कुंभरे, चित्रा, प्रियंका, ज्योती, स्नेहा, आहाना, अनु, तेजमाला, ही जी टेस्ट आहे आपण सर्वांसाठीच ओपन करून दिलेली आहे. ओके, चला पुढे जाऊया. सेकंड ऑप्शन राईट येतं. नेक्स्ट, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. नथिंग इज इम्पॉसिबल.
नथिंग इज इम्पॉसिबल. क्वेश्चन टॅग किंवा टेल क्वेश्चन टॅग जर करत असताना आपल्याला पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह टॅग करावं लागतं आणि निगेटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह टॅग करावं लागतं. दिलेलं जे सेंटेन्स आहे हे निगेटिव्ह आहे म्हणजे नथिंग आहे, म्हणून आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना उलट जावं लागेल. इजंट इट आपल्याला करता येणार नाही. नथिंग साठी आपण केव्हा इट वापरतो, कारण की थिंग असेल तर इट वापरतो. नोबडी, समबडी, एनीबडी, बडी असेल तर मात्र दे आपण वापरत असतो. याचं क्वेश्चन टॅग काय होणार आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, कॉमा नंतर येतं इज नंतर नॉट घ्यायचा नाही, कारण मूळतः ते सेंटेन्स निगेटिव्ह दर्शवणार आहे. निगेटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह टॅग पाहिजे, सो इज इटच येणार आहे. सो इज इट असं राईट असं आन्सर दिलेला आहे. ओके, तुम्हाला ते क्वेश्चन टॅग मी पूर्णतः समजून दिलेलंच आहे. ओके, थर्ड बघा. जॉन सेड द मॅन आर यू हर फ्रेंड. जॉन सेड द मॅन आर यू हर फ्रेंड. जॉन त्या मनुष्याला काय म्हणाला, जो कोण स्वयंसो असेल, आर यू हर फ्रेंड, तू तिचा मित्र आहेस का रे. आता हे जे आहे डायरेक्ट स्पीच इंटू इनडायरेक्ट स्पीच, म्हणजे स्पीच आपण शिकत असताना त्याचे दोन पार्ट पडत असतात, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. दिलेलं जे सेंटेन्स आहे ते डायरेक्ट स्पीचचं आहे, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये संभाषण जर असेल तर ते डायरेक्ट स्पीच असतं. तिसरी व्यक्ती ऐकून चौथ्या व्यक्तीला जर सांगत असेल तर ते इनडायरेक्ट स्पीच असतं. आता जॉन सेड टू द मॅन, याच्यातला सेड टू आहे हा काढून टाकावा लागतो, परंतु त्याच्यावर दुसरा कोणता वर्ब टाकायचा हे डिपेंड करतं समोरच्या या वाक्यावर. जर आर यू हर फ्रेंड हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे क्वेश्चन दर्शवणारा सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणून या ठिकाणी सेड टू काढून आस्क टाकायचं असतं. आणि ते चार याच्यामध्ये सारखंच दिलेलं आहे, परंतु सेड टू काढून आस्क टाकायचं असतं, टू काढून टाकायचा असतो. इथे टू काढलेला नाही आहे, म्हणून थर्ड येणारच नाही. देन जॉन आस्क्ड द मॅन, त्याच्यानंतर कॉमा काढून हे जे सेंटेन्स आहे हे इंट्रोगेटिव्हचं आहे आणि त्याच्यात व्हर्बल टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडत असतात. एकचं WH वर्डने सुरू होणारं, नाहीतर ऑक्झिलरीने सुरू होणारं किंवा हेल्पिंग वर्बने सुरू होणारं. जर WH वर्डने जर सुरुवात झालेली असेल तर WH टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याला म्हणत असते, तसं इथं झालं नाही. मात्र याची सुरुवात हेल्पिंग वर्ब अर्थात टू बीच्या रूपाने झाली, म्हणून आपण कॉमा काढून त्या जागेवर कंजक्शन घ्यावं लागतं आणि ते कंजक्शन इफ घ्यावं लागतं. सो इथे पण इफ आहे, इथे पण इफ आहे आणि इथे पण इफ आहे. जॉन आस्क्ड द मॅन इफ, जॉन आस्क्ड द मॅन इफ आणि जॉन आस्क्ड द मॅन इफ. 1, 2 आणि 4 वर आपण आता विचार करतो. आता काय करायचं असतं, जरी हे सेंटेन्स इंट्रोगेटिव्हचं असो, जरी हे सेंटेन्स एक्सक्लेमेटरी अर्थात उद्गारवाचक वाक्य असो, तरी सुद्धा आपल्याला त्याला स्टेटमेंट सेंटेन्स अर्थात असर्टिव्ह सेंटेन्स मध्येच कन्वर्ट करावं लागतं, म्हणून हा क्वेश्चन मार्क येणारच नाही कधीच. जरी वाक्य बरोबर म्हणजे सेकंड येणार नाही. इथं क्वेश्चन मार्क आलेला आहे, क्वेश्चन मार्कचा क्वेश्चन मार्क होत नाही, शेवटी फुलस्टॉपच आला पाहिजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये. सेकंड आणि थर्ड येतच नाही, मग उरला प्रश्न फर्स्ट आणि फोर्थचा. आपण याला आधी काय करायचं, जॉन सेड द मॅन अर्थात जॉन आस्क्ड द मॅन इफ, त्याच्यानंतर हे जे वाक्य आहे त्याला स्टेटमेंट सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे याच्यातला हा क्वेश्चन मार्क काढून फेकायचा. आर यू हर फ्रेंडचं काय होणार आहे, यू आर हर फ्रेंड. यू हा आर हा यू नंतर येणार, सुरुवात होणार आहे या वाक्याची यू आर हर फ्रेंड. यू हा लिसनर नुसार बदलतो. लिसनर कोण आहे, मॅन आहे, म्हणून यूच्या जागी मॅनचा ही येणार आहे, म्हणून इथं ही आलेला आहे. आरचं काय होतं, एम इज आर जर आलेला असेल तर वॉच किंवा वेअर होतं, म्हणून आरचा काय होणार आहे, वाज होणार आहे किंवा वेअर होणार आहे, परंतु हिला वाज लागतं म्हणून वाज लागला. आणि हर फ्रेंड जैशी ते राहतं, ही हिम ही, सी हर हर, इट इट इट, जैशी ते ठेवायचं असतं, म्हणून सेंटेन्स तयार होतं. जॉन आस्क्ड द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. फोर्थ मध्ये बघा काय, जॉन आस्क्ड द मॅन इफ ही इज दिलेला आहे. मी काय सांगितलं की ॲमेझार असेल तर वॉज वेअर घ्यायचं, आणि इथं हिला वाज लागते म्हणून वाज घेतलेला आहे. इथं इज हे योग्य नाही, म्हणून फर्स्ट ऑप्शन राईट आहे.
ओके, नेक्स्ट देन बघा, नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. क्लॉज कोणकोणते असतात? नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. 3 क्लॉज तुम्हाला माहित आहे. नाउन क्लॉज हा जास्तीत जास्त समोर अंडरलाइन असतं आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज हे नंतर अंडरलाइन असतं. एवढं स्थूल मानाने लक्षात ठेवायचं. नोट इट प्रॉपरली लेस्ट यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट. नोट इट प्रॉपरली, अरे बरोबर लिही राजा. लेट यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट, कारण तुझ्याकडून हे विसरल्या जाण्याची शक्यता आहे. यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट. म्हणून जर सेंटेन्स मध्ये लेस्ट असला, LEST लेस्ट असला, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हा काय आहे? ऍडव्हर्ब क्लॉज आहे. LEST लेस्ट, लेस्ट असेल तर, लेस्ट असेल तर ऍडव्हर्ब क्लॉज आहे असंच समजायचं. मात्र लेस्ट असेल तर सर्वात महत्वाचं असं ऍडव्हर्ब क्लॉज तर आहेच, परंतु त्याचं मिनिंग हे पर्पज म्हणून आपण वापरत असतो. सो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आता भविष्यामध्ये तुम्हाला कुठलेही क्लॉजचं सेंटेन्स आलं तर लेस्ट दिसला की समजून जायचं ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. 3rd नंबरचं ऑप्शन राईट येतं. नेक्स्ट, द यंग वन ऑफ अ डॉग इज पपी. यंग वन्स तुम्हाला अभ्यास करावेच लागेल. मी तुम्हाला सांगतो 4 गोष्टी ज्या तुम्ही केल्या नाही तर समजून जायचं ते 4 मार्क्स तुमच्याला निघून गेले. त्यातली पहिली बघा, पहिली म्हणजे यंग वन्स करा, म्हणजेच पिलं करा. पिलं म्हणजेच ॲनिमल्सचे जे पिले असतात त्याच्यावर इंग्लिश मधले नावं तुम्ही पाठ करा. एक. दुसरं म्हणजेच त्या ॲनिमल्सचे हॅबिटेट पाठ करा, म्हणजेच शेल्टर्स पाठ करा, म्हणजेच घरदर्शक शब्द पाठ करा. 2. ओके. तिसरं म्हणजे स्टडी ऑफ, याचा स्टडी काय, याचा अभ्यास काय, त्याचा अभ्यास काय, हे नावं पाठ करा. 4थं म्हणजेच काय, क्राईज पाठ करा. प्रत्येक ॲनिमल्सचे क्राईज पाठ करा. कुठलाही एक ॲनिमल्स घेतला तर त्याचं घर काय आहे, त्याच्या पिलाचं नाव काय आहे आणि तो ओरडतो कोणत्या शब्दानं, असं आपल्याला तिहेरी दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल कुठल्याही प्राण्यांवर. हे का आपल्याला विचारतं? कारण की त्यांना आपल्याला जाणून घ्यायचं, आपल्याला त्यांना ड्युटी द्यायची आहे ना, की भविष्यामध्ये हा हे शिकू शकणार का विद्यार्थ्यांना. म्हणून त्यांच्याकडून ऑलरेडीच आपल्याला ते समजवून म्हणजेच आपल्याकडून ते वधवून घेत आहे. सो द यंग वन ऑफ अ डॉग इज पपी. डॉगच्या पिलाला पप्पी असं म्हटलं जातं. द यंग वन ऑफ अ हेअर इज इक्वल टू व्हॉट. द यंग वन ऑफ द हेअर इज व्हॉट. हेअर म्हणजे ससा. सस्याच्या पिलाला काय म्हटलं जातं? ओके. लॅव्हरेट, किड, सायग्नेट की फोल. फोल कशाच्या पिलाला म्हटलं जातं ते तुम्हाला माहित असेल, मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेलाच आहे, अपलोड केलेला आहे. किड माहित आहे, गोटच्या पिलाला म्हटलं जातं. सायग्नेट स्वानच्या पिलाला म्हटलं जातं आणि लेव्हरेट हेअरच्या पिलाला म्हटलं जातं. सगळ्यांनी राईट असा आन्सर दिलेला आहे. प्रतिभा, पूनम वगैरे सगळ्यांनीच राईट असा आन्सर दिलेला आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट, द क्राय ऑफ डक इज क्वेक. डकच्या क्राईजला अर्थात साऊंडला क्वेक असं म्हटलं जातं. द क्राय ऑफ अ पिग इज व्हॉट. पिग म्हणजे डुक्कर. डुकराच्या आवाजाला काय म्हटलं जाईल? हुट म्हटलं जाईल का, कू म्हटलं जाईल का, स्क्वेल म्हटलं जाईल की लिस्प म्हटलं जाईल. म्हणजेच ॲनिमल्सचे क्राईज आपल्याला अभ्यासाचेच आहे 100%. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा. ओके. म्हणजेच डकच्या आवाजाला क्वेक कसं म्हटलं जातं, तर पिगच्या आवाजाला नेमकं काय म्हटलं जाईल? सो 3rd, अंजली म्हणते की 3rd आहे सर, बरोबर आहे, स्क्वेल असं म्हटलं जाईल. नेक्स्ट, हुट कशाच्याला म्हटलं जाईल, कू कशाच्याला म्हटलं जाईल, लिस्प कशाच्याला म्हटलं जाईल. हा अशा प्रकारचा क्वेश्चन आल्यानंतर आपण इतरही याच्यावर राईट आन्सर बघायचे आहे आणि ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आहे. ओके. जसं हुट हे कशाच्या आवाजाला म्हटलं जातं, तर आऊलच्या आवाजाला म्हटलं जातं, घुबडाचा आवाज आहे तो. ओके. चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्सेस. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. द टास्क हॅज बीन व्हेरी लेबोरियस. ओके.
आता याचे दोन पार्ट्स करायचे केवळ. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर आपल्याला कन्व्हर्जन करण्यासाठी आलेलं असेल तर आपल्याला दिलेल्या सेंटेन्सचे दोन पार्ट करून घ्यायचे आहे. कुठून पार्ट होतो तो? व्हेरी पासून होतो. व्हेरी लेबोरियस अँड द टास्क हॅज बीन. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट असं आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सुरुवात करायची आपल्याला सेकंड पार्टनं. सेकंड पार्ट कन्व्हर्टेड इनटू फर्स्ट पार्ट. म्हणजे आपली सुरुवात होणार आहे व्हेरी लेबोरियस. मात्र व्हेरीने सुरुवात करायची नाही, कारण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला करायचं आहे. त्याची सुरुवात आपल्याला हाऊ किंवा व्हॉट न करायची. जर दिलेल्या सेंटेन्स मध्ये अ व्हेरी असेल तर व्हॉट न सुरुवात करायची आहे. फक्त व्हेरी असेल तर हाऊ न सुरुवात करायची आहे. इथं 4 याच्यात हाऊ न सुरुवात केलेली आहे. जसे ते सेंटेन्स पूर्णच्या पूर्ण घेऊन घ्यायचं आहे. हाऊ लेबोरियस. ओके, म्हणजे थर्ड आणि फोर्थ तर कधी येणारच नाही. सो फर्स्ट आणि सेकंड वर आपल्याला विचार करायचा. हाऊ लेबोरियस आणि नंतरचा पार्ट जैसे ते चिटकून द्यायचं आहे. हाऊ लेबोरियस द टास्क हॅज बीन. फक्त याची सुरुवात कॅपिटल लेटर नव्हतं तर इथं स्मॉल लेटर तुम्ही घेणार असाल. हाऊ लेबोरियस द टास्क हॅज बीन. सगळ्यांनीच राईट आन्सर दिलेला आहे. सगळ्यांनी चॅटिंग करत चला. सगळ्यांनीच तुम्हाला चॅटिंग करायचं बिकॉज ते तुम्ही टाईप केल्यानंतर तुमचं स्मरणात बरेच दिवस राहतं. ओके, रायटिंग केल्यानंतर कुठली गोष्ट हे 3 महिन्याच्या पेक्षा जास्त टिकत असतं आपल्या माइंडमध्ये. तशाच पद्धतीने आपली जी परीक्षा आहे 1 ते 1.5 महिन्याच्या कालखंडावर आहे. सो आता तर 1 महिनाच आपण पकडूया. त्यातही आजचा दिवस हा रनिंग मध्ये आहे. सो तुम्ही टाईप करा हाऊ लेबोरियस द टास्क हॅज बीन. सेकंड ऑप्शन. नेक्स्ट, choose one which best expression the same sentence in passive voice. How to convert it into passive voice? Active voice converted into passive voice आपण लक्ष घेतलेलं आहे. जॅक ऑफर्ड मी अ सीट. जॅक नावाचा मुलगा आहे, त्याने काय केलेलं आहे तर ऑफर केलेलं आहे सीट मला ऑफर केलेली आहे. ओके, मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, जॅक ऑफर्ड मी अ सीट. यामध्ये मी आणि सीट हे 2 ऑब्जेक्ट आहे. मी हा जो ऑब्जेक्ट आहे तो लिव्हिंग थिंग आहे, अर्थात त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणायचं आहे. आणि अ सीट हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. सो सुरुवात आपल्याला इथे त्यांनी एकच प्रकारचं सेंटेन्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, म्हणून आय न सुरुवात केली. मी कन्वर्टेड इनटू आय घेतला. ऑफर्ड आहे, V2 आहे म्हणून 2 नंबरच्या बोट मधला वॉच वेअर घेतला, म्हणजे आयला वाज लागतं म्हणून वॉचच घेतला. आपल्याला एम आणि हॅड लागणारच नाही म्हणून 2 आणि 3 कडे विचारच करायचा नाही. मग विचार करायचा आहे फक्त पहिल्याचा किंवा चौथ्याचा. पहिला आणि चौथा, आणि 1 मिनिटातच तुम्हाला ते समजून जातं. आय वॉज ऑफर्ड एवढंच येणार आहे, कारण V2 आहे म्हणून वॉच किंवा वेअर, आणि ऑफर्डचं V3 ऑफर्ड झालं. अ सीट जैसे ते, बाय चॅक जैसे ते. आता वॉच बिन कधीतरी येतं का? नाही येत ना हे. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट, नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स. फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. सिमिली काय असतं, मेटाफर काय असतं, अँटिथिसिस काय असतं, पॅराडॉक्स काय असतं, युफिमिझम काय आहे, आयरनी काय आहे, पन काय आहे, मेसोपोटामिया काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिगर ऑफ स्पीच मध्ये कंप्लीट करायच्या आहे. फिगर ऑफ स्पीच आपण आजपासून सुरुवात पण करणार आहोत. फेलर आर द पिलर्स ऑफ सक्सेस. फेलर्स आर द पिलर्स ऑफ सक्सेस. आणि हे कोटेशन अतिशय राईट सुद्धा आहे. आज चुकाल, आज अपयशी व्हाल, अपयश 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 कन्व्हर्टेड इनटू सक्सेस. म्हणजेच फेलर कन्व्हर्टेड इनटू सक्सेस हा माझा शब्द आहे सरळ. हे अतिशय महान व्यक्तीच्या तोंडून पडलेले हे कोटेशन आहे, परंतु आपण जनरली आपण आपल्या भाषेमध्ये याला करू शकतो की अपयश कन्व्हर्टेड इनटू सक्सेस, म्हणजेच फेलर कन्व्हर्टेड इनटू सक्सेस 100%. आतापर्यंत काही अपयशी उद्या, यावेळेस निश्चितचपणे टीईटी पास आउट क्रॅक होणार आहे आउट ऑफ मार्क्सने. पॅराडॉक्स, हायपरबोल, ऑक्सिमोरॉन आणि युफेमिझम आणि हायपरबोल तुम्हाला मराठीत तुम्हाला सांगतो, इंग्लिश मध्ये सांगितल्यापेक्षा मराठीहून तुम्हाला तर्क लागणार. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती. अतिशयोक्ती आहे का रे याच्यामध्ये? नाही आहे. हायपरबोल कशाला घ्यायचं मग? नाही ना. युफेमिझम, जोर का झटका धीरे से लागे, जोर का झटका धीरे से लागे. हा, आपल्या घराशी जर एखादी म्हणजे आपल्या गावातील तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं मी दारुड्या व्यक्तीचं.
हा, ती दारुडी व्यक्ती आपल्या समोर जर आपल्याला कुठेतरी पडलेली दिसली तर आपण थोडीच का म्हणतो मरू दे रे त्याला, लय बेकार आहे हे, असं म्हणणार नाही. ओके, म्हणजेच युफेमिझम म्हणजेच काय, जोर का झटका धीरे से लागे, म्हणजेच थोडस पर्यायानं बोलले. हा, ते आपण घेतलेलं होतं. ह्या दोन्ही गोष्टी इथे लागणार नाही. लागतं काय, पॅराडॉक्स आणि ऑक्सिमोरॉन. पॅराडॉक्स आणि ऑक्सिमोरॉन याच्यामध्ये जर दोन विरुद्धार्थी शब्द जर असेल दिलेल्या सेंटेन्स मध्ये तर तीन पॉसिबिलिटीज येतात. एक पॅराडॉक्स, दुसरे येतं ऑक्सिमोरॉन आणि तिसरे येतं अँटिथेसिस. हे आपण आपल्या क्लासमध्ये शिकणारच आहोत. फक्त एवढंच इथं सांगतो की फेलर्स आर द पिलर ऑफ सक्सेस. याच्यामध्ये तीन पॉसिबिलिटीज आहे. पॅराडॉक्स येऊ शकतं, ऑक्सिमोरॉन येऊ शकतं किंवा अँटिथेसिस येऊ शकतं, परंतु याच्यामध्ये पॅराडॉक्स आहे. ओके, ऑक्सिमोरॉन मध्ये जवळजवळ ते शब्द असतात, एकदम चिटकून असतात ते, हा, म्हणून इथे पॅराडॉक्स आहे. फिगर ऑफ स्पीच, मराठीतला जसा अलंकार तसा इंग्लिश मधला फिगर ऑफ स्पीच. Choose the most suitable alternatives to make the sentence meaningfully complete. If I knew his address, तुम्हाला सांगितलेलं होतं if चे वाक्य कन्वर्ट करायला येतं म्हणजे येतं. If I knew, no knew known, if I knew his address, what? समोर काय पाहिजे? जर मला त्याचा ऍड्रेस माहित असता, I would have given it to you. I would have give it to you. I would give it to you. I will give it to you. काय पाहिजे? जर त्याचा ऍड्रेस मला माहित असता तर तुला दिला असता ना राजे मी. हा, मग काय पाहिजे, कशी कन्स्ट्रक्शन पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, आणखी एक गोष्ट सांगतो, ज्याप्रमाणे एंगवन्स आहे, क्राईज आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहे, याचा तुम्हाला अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे, तसाच याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करणे क्रमप्राप्त आहे. कसा? जरी त्या सेंटेन्सचं कन्व्हर्जन तुम्हाला नाही आलं तरी चालते, परंतु त्या सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. इफचं वाक्य कसं कन्स्ट्रक्शन होतं, नॉट ओनली बट ऑल्सोचं कसं असतं, ॲज सून ॲजचं कसं असतं, नो सुनर दॅनचं कसं असतं, हार्डली व्हेनचं वाक्य कसं असतं, बोथ अँडचं वाक्य कसं असतं, आयदर ऑरचं कसं असतं, नायदर नॉरचं कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. ते परीक्षेमध्ये भरपूरदा विचारण्यात आलेलं आहे. आपल्याला कन्स्ट्रक्शन्स त्याच्याला माहित पाहिजे. सो आय न्यू हिज ॲड्रेस, या ठिकाणी जर V2 असेल, V2 या ठिकाणी जर V2 असेल तर फक्त वुड प्लस V1च घ्यायचा आहे. हा V2 आहे या ठिकाणी. नो न्यू नोन, नो न्यू नोन V2 आहे, म्हणजे व्हर्बचं दुसरं रूप आहे. व्हर्बचं दुसरं रूप असेल तर इकडचं कुठले वाक्य सेट होऊ द्या, त्याच्यामध्ये वुड प्लस V1 पाहिजे. V2 असेल तर V1 पाहिजे, V2 असेल तर V1 पाहिजे, मात्र त्याच्या सोबत वुड पाहिजे. सो थर्ड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन. प्रतिभा मानकर. Okay. Select the suitable articles in the given sentence. England is space, islands surrounded by space, English Channel. बघा, सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल. आर्टिकल्स आपल्याला अतिशय सिलेक्ट करायचं आहे, मात्र सुटेबल आर्टिकल सिलेक्ट करायचं. सगळ्यांनाच माहित आहे आयलँड, आय पासून सुरुवात झालेली आहे, आयलँड्स किंवा आयसलँड सुद्धा म्हणतोय आपण, परंतु आयलँड्स आहे ते. ओके, तर मग त्याची सुरुवात द ना होईल का रे? द लागेल का, ए द लागेल का, एन द लागेल की ॲज अ लागेल? ओके, हा ॲज नसून ॲनच आहे, याला मला चेंज करावं लागेल. ओके, हा एन आहे का? हा एन इथे फिक्स आहे, एन इथे फिक्स आहे. ओके, एन इथे फिक्स आहे कारण एन आयलँड, सो एन इथे फिक्स आहे. हे दोन एन आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. हा एनच आहे, हे प्रिंट मिस्टेक आहे. इथे द येणार नाही, द येणार नाही कारण इथं एन लागतं. इंग्लिश इज एन आयलँड सराउंडेड बाय द इंग्लिश चॅनल. आता बघा, इंग्लिश जर लँग्वेज म्हणून जर आलेला असेल तर आपण त्याच्या पुढे कुठले आर्टिकल घेऊ नये हे आपण शिकलो. परंतु द इंग्लिश म्हणजे इंग्रजी लोक असं जर आलेलं असेल तर आपल्याला द जर लावला तर इंग्रजी लोक अर्थात ब्रिटिश लोक असा त्यातून अर्थ अभिप्रेत होतो. परंतु पुढे जाऊन जर ते जर तो शब्द जर त्या क्षेत्राचं त्या एरियाचं नेतृत्व करत असेल तरी सुद्धा आपण त्याच्या पुढे द लावू शकतो. सो इथं द लागतं, द इंग्लिश चॅनल, म्हणून आन्सर येतं थर्ड.
ओके, तुम्ही सगळ्यांनी राईट आन्सर दिलेलंच आहे. सर्वांनी चॅटिंग करायची आहे, मला दिसले पाहिजे चॅटिंग. क्लासच्या मुलांना कंपल्सरी आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू टू चॅट रनिंग द क्लास. ओके, नेम द पार्ट ऑफ स्पीच टू द अंडरलाईन वर्ड. काय गोष्टी महत्वाच्या मी सांगत आहो, नाहीतर मला फटाफट 30 पर्यंत जाता येतं. नेम द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. अलाश ही इज डेड इन द ऍक्सिडेंट. आपण असं म्हणणार अलाश वा वा ही इज डेड इन द ऍक्सिडेंट असं नाही म्हणणार आपण. हे जे वाक्य आहे ना, हे अतिशय हृदयस्पर्शी वाक्य आहे, नको कधी व्हायला. अलाश ही इज डेड इन द ऍक्सिडेंट असं आपल्याला म्हणावं लागेल. नेम द पार्ट ऑफ स्पीच असं सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं. का बरं हे क्वेश्चन्स व्हेरीफाय मी घेतलेले आहे, वेगवेगळ्या स्वरूपाचे मी तुम्हाला टाकत आहो. त्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हाला जाणीव, तुम्हाला माहित व्हायला पाहिजे की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. आपल्याला काय करावं लागेल, अजून 1 महिना बाकी आहे, होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे, 100% होऊ शकतं. नेम द पार्ट ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच माहित पाहिजे. सुरुवातच इंग्लिश ग्रामरची पार्ट्स ऑफ स्पीच होत असते, म्हणजेच शब्दांच्या जाती माहित पाहिजे. 4 दुनी 8 शब्दांच्या जाती आहे. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. नाउन मध्ये एखाद्या प्लेसचं नाव येतं, आपले नाव येतात आणि वस्तूचे नाव येतात. प्रोनाउन मध्ये त्याच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द, म्हणजे रामा असेल तर ही, रमा असेल तर सी आणि रॅम असेल तर इट येतं, हे प्रोनाउन मध्ये. कंजक्शन मध्ये काय येत असतात, 2 वाक्य किंवा 2 शब्दांना जोडणारे शब्द येतात. कंजक्शन म्हणजे उभयन्वयी अव्यय मराठीतले. अँड, सो, बट, ऑर असे तिथे येत असतात. ऍडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. मराठीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगत आहोत. द वर्ड टू ऍड समथिंग टू द मिनिंग टू द नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह, म्हणजे ऍडजेक्टिव्ह. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील भावना ब्रस्टिंग होऊन जर बाहेर पडत असेल, आपल्या मनातील भावना जर ब्रस्टिंग होऊन जर बाहेर पडत असेल, इथे विचार करण्याची काही गरज नसतं. तो इन्सिडंट घडला, ती परिस्थिती आपल्यावर ओढून आली तर आपल्या तोंडातून काहीतरी शब्द बाहेर निघतो. आ उ च्या चूट जर निघत असेल तर ते असते इंटरजेक्शन. काही का असो, परंतु काही असे कॉमनली तेच शब्द बाहेर पडत असतात. काटा रुतला तर आईग म्हटल्या जातं, अरे बापरे नाही म्हटल्या जात. साप दिसला तर अरे बापरे म्हटल्या जातं. उंच सुंच बिल्डिंग जर तुम्ही बघितलेलं असेल, समुद्राच्या काठावर प्रथमताच जर आलेला असेल, किंवा मुंबईला जाऊन उंच सुंच गगनभेदी जर बिल्डिंग बघितलेलं असेल तर मराठीमध्ये अबब असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याचं काय होतं, जसं मराठीमध्ये अरे रे आहे तसं इंग्लिशमध्ये ते अलाश आहे. अरे रे तो ऍक्सिडेंट मध्ये गेला राजा, असं त्याचं राईट आन्सर येतं. सो अलाश इज द इंटरजेक्शन. आपल्याला शब्दांच्या जाती सगळ्याच माहित पाहिजे. 4th नंबरचा ऑप्शन राईट आहे. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन सेंटेन्स. स्पेशलिस्ट इन डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टीम. स्पेशलिस्ट इन डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम चेतन संस्था, ज्यांना आपण विचार करतो, ज्यांना आपल्याला बघितल्याबरोबर कळतं काहीतरी. बघा, तुम्ही प्रवासाला जात आहात, खिडकीतून तुम्ही बाहेर काहीतरी बघता, परंतु काहीतरी एखाद्या वेळेस बाहेर घडतं आणि ते आपल्या नेहमी स्मरणात राहतं. जे सिस्टीम आपल्या कार्यरत असते ते सिस्टीम असते नर्वस सिस्टीम. आणि त्या नर्वस सिस्टीम मध्ये जर काही कमी जास्त झालं तर आपण कोणत्या स्पेशालिस्टकडे जातो, तो स्पेशालिस्ट आपल्या शोधाचा आहे. न्यूरोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, डर्मेटॉलॉजिस्ट की गायनोकॉलॉजिस्ट. बघा न्यूरोलॉजिस्ट, आता बघा काय घोड होतं, हे सेंटेन्स आपल्याला दिलं म्हटलं की कृती कर, आणि आपण जायचं ऑर्थोपॅडिक्स कडे, तो आपले हाडे चेक करणार, आन्सर येणार नाही. आपण जाणार डर्मेटॉलॉजिस्ट कडे, तो आपल्या चेहऱ्याला फोडं झाले का, काही झालं का, कुठे भाजलं का हे बघणार, तो आपली नर्वस सिस्टीम चेक करणार नाही. आपण जर गेलो गायनेकोलॉजिस्ट कडे, मुलं जर गेले तर हकलूनच देणार, मुली गेला तर त्यांना चेक करणार नाही, कारण नर्वस सिस्टीम मध्ये डिसऑर्डर आहे. सो स्पेशलिस्ट येतं न्यूरोलॉजिस्ट. ओके, choose the correct use of not only but also. How to use not only but also. हे नाही तर ते सुद्धा.
असं त्याचा मराठीत अर्थ होतं. इन द गिवन सेंटेन्स शी वॉज बोथ हंबल्ड अँड एक्झॉल्टेड बिफोर माय आयज. याच्यामध्ये हंबल आणि एक्झॉल्टेड बिफोर माय आयज असे दोन सेंटेन्स दिलेले आहे. बोथ अँड काढायचा आहे, नॉट ओनली बट ऑल्सो टाकायचा आहे, टेन्शन घ्यायचं नाही. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजेच बोथ अँड, याच्यात हा टाकून दिला मोकळं काम. नाहीतर इथं बघा सेकंड ऑप्शन मध्ये ओनली टाकला, नॉट टाकला नाही, येणारच नाही. फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ येण्याची शक्यता आहे. मात्र नॉट ओनली टाकला ना, बोथही त्याच्यासोबत दिला टाकून, हे एक येणार नाही, दोन येणार नाही. मग 3 आणि 4 वर आपण विचार करता. सी वॉज नॉट ओनली हंबल्ड बट, बटच टाकला, ऑल्सो टाकला नाही, म्हणून 4th नंबरचा ऑप्शन राईट असा येणार आहे. पूनम, निधी, माधुरी, कमल सगळ्यांनी चॅटिंग करत आहात. ओके, सिलेक्ट द अँटोनिम्स ऑफ ब्लिक. विरुद्धार्थी शब्द. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द असं होतं. ब्लिकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? ब्लिक म्हणजे निराश होतं, ब्लिक म्हणजे निरस होतं, ब्लिक म्हणजे अंधुक होतं. तर त्याचं वाला विरुद्धार्थी शब्द काय ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ज्याप्रमाणे एंग्वन्स अभ्यासाचे आहे, ज्याप्रमाणे सेल्टर्स हॅबिटेट अभ्यासाचे आहे प्राण्याचे, ज्याप्रमाणे क्राईज अभ्यासाचे आहे, म्हणजेच घरदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द आणि आवाजदर्शक शब्द तुम्हाला ज्याप्रमाणे अभ्यासाचे आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करायचा आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सिनोनाइम्स आणि अँटोनिम्सचा अभ्यास करायचा आहे. अर्थात समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास करायचा आहे. इट इज कंपल्सरी. सो अँटोनिम्स म्हणजेच कमीत कमी 100 तरी शब्द तुमच्याला विरुद्धार्थी पाठ पाहिजे. ओके, ब्लिक म्हणजे होतं त्याच्याला विरुद्धार्थी ब्राईट. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, रोमा, चित्रा, प्रतिभा, अनु, अंजली सगळ्यांनीच शेवटपर्यंत तुम्ही हे करत चला. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स व्हिच हॅज अन एरर. बघा किती नशीब आहे की आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स व्हिच हॅज अन एरर. काही विद्यार्थ्यांना सेंटेन्सचं स्वरूप कळून आलं पाहिजे. क्वेश्चन कशा संदर्भात विचारलेला आहे ते माहित होण्यासाठी या टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जे विद्यार्थी टेस्ट देतात ना त्यांना खऱ्या अर्थाने त्या टेस्टचं स्वरूप कळून येतं. ओके, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ सेंटेन्स व्हिच हॅज अन एरर. नो सूनर डिड द टीचर एंटर द क्लास द चिल्ड्रेन स्टॉप शाउटिंग. टीचरने क्लासमध्ये एंट्री करताच मुलांनी ओरडणं बंद केलं भाऊ, असं आहे. नो सूनर डीड अगदी राईट आहे. नो सूनर डीडच पाहिजे. मग इकडे एंटरचा एंटरच राईट आहे. एंटर केलं असतं तर चुकलं असतं. इथपर्यंत राईट आहे. द क्लास पर्यंत राईट आहे. परंतु कॉमाच्या जागेवर नो सूनर द्यान पाहिजे असते. इथं मात्र त्यांनी कॉमाचा कॉमाच ठेवला, द्यान टाकला नाही. म्हणून सी मध्ये काय आहे तर एरर आहे. आपल्याला काय विचारलं? आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा, द पार्ट ऑफ द सेंटेन्स, या सेंटेन्सचा पार्ट ओळखा ज्यामध्ये व्हिच हॅज अन एरर, ज्यामध्ये चूक आहे, चुका आढळलेल्या आहे. सो या ठिकाणी येतं कॉमाच्या जागेवर द्यान पाहिजे होता, पण तसं नाही, म्हणून ऑप्शन नंबर सी इज द राईट. ओके, माधुरी, सुनीता, थँक्स. ओके, choose the grammatically correct sentence from the given sentence. choose the grammatically correct sentence. ग्रॅमॅटिकली करेक्टच पाहिजे, फुल स्टॉपच पाहिजे, शेवटी कॉमाच्या ठिकाणी कॉमाच पाहिजे, कॅपिटलच्या ठिकाणी कॅपिटलच पाहिजे, आणि वाक्य विचारलेलं आहे अनलेस इफ नॉटचं. मी तुम्हाला सांगितलं एक तालिकाच तुम्हाला करून दिलेली आहे. नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड, एज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्ड इव्हन, इफ नॉट, नायदर नॉर, आयदर ऑर, अनलेस अशी वाक्य. ते सगळे पाठच करावं लागेल तुम्हाला 1 1 1 1 करून. ओके, अनलेसचा जर सेंटेन्स असेल, अनलेस मध्येच निगेटिव्हिटी असते. अनलेस मध्येच निगेटिव्हिटी असते म्हणजे अनलेस मध्येच नॉट असते, तर डबल नॉटची काय गरज रे? नाही ना. म्हणजे पहिलं कॉमाच्या आधीच बघा तुम्ही, कॉमाच्या आधीच वाक्य बघा. अनलेस वी कांट, डबल डबल इथं नॉट दिलं ना, अनलेस मध्ये नॉट असं चालत नाही. अनलेस मध्येच तर नॉट आहे, मग नंतर काय नॉटची गरज? म्हणजे हा फक्त कॅन पाहिजे होता. आता अनलेस म्हणजे एक येणार नाही. अनलेस वी कॅन इमॅजिन द फ्युचर, बरोबर आहे इथपर्यंत वाक्य. सेकंडचं अर्ध वाक्य बरोबर आहे. थर्ड मध्ये जाऊ, अनलेस वी कॅन इमॅजिन द फ्युचर, सेम टू सेम आहे. 2 आणि 3 मध्ये अर्ध वाक्य. चौथ्या याच्यामध्ये अनलेस वी कांट इमॅजिन द फ्युचर, 2 वाक्य तर असे गळून पडतात.
आपल्याला फक्त त्याचा अभ्यास करावा लागतं. थोडाफार जरी अभ्यास केला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की 2 ऑप्शन तर निघूनच जातात, फक्त 2च ऑप्शन तुमच्या समोर राहतात. आणि हे असं सगळ्याच याच्यामध्ये घडतं, सगळ्या पूर्ण पेपरमध्ये घडतं ते तसं. 2 ऑप्शन खडाखड बाजूला होता तुम्हाला दिसल्याबरोबर, कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे म्हणून बाजूला होता. तुम्ही जर अभ्यास नाही केला तर तुमच्या समोर येऊन तयार राहील, चल सांग आणि मग तिकडे अशासारखं. सेकंड आणि थर्ड, फर्स्ट आणि सेकंड फोर्थ आणि येणारच नाही, कारण कांट आलेला आहे, कांट आलेला आहे. अनलेसच्या वाक्यामध्ये नॉट कधी येत नाही नंतर, म्हणून फर्स्ट आणि फोर्थ येणार नाही. आपल्याला 2 आणि 3 वर विचार करायचा आहे. अनलेस वी कांट इमॅजिन द फ्युचर, अनलेस वी कांट इमॅजिन द फ्युचर. इथे मात्र आपली कसोटी आहे. इथे समोर काहीही असू शकतं, कॅन आणि कॅन नॉट काही असू शकतं. त्यावेळेस आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यावा लागेल. अनलेस वी कॅन इमॅजिन द फ्युचर, अनलेस वी कॅन इमॅजिन द फ्युचर. जर आपण फ्युचर इमॅजिन केलं नाही तर आपण काहीही क्रिएट करू शकणार नाही. असं होणार आहे का? जर आपण फ्युचर इमॅजिन करू शकलो नाही तर आपण काहीही करू शकतो, असं कसं होणार आहे? हा, फ्युचर, फेअर अँड लवलीची ऍडव्हर्टाईज तुम्ही बघितलेलं असेल. हा, फ्युचर क्या दिखता है, फ्युचर दिखता है असे सारखं. म्हणून सेकंड वाक्य राईट आहे. जर आपण फ्युचर इमॅजिन करू शकलो नाही तर आपण जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही. सो काहीच करू शकणार नाही. वी कांट क्रिएट इट. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके 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 सर. हा विजय सर. ओके. फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट सुटेबल प्रोनाउन. मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं. पार्ट्स ऑफ स्पीच वर 2 ते 3 पार्ट्सचे प्रश्न विचारले जातात. पार्ट्स ऑफ स्पीच, कारण की ते विस्तृत स्वरूपामध्ये हे आहे. नाउन आहे, प्रोनाउन आहे, वर्ब आहे, ऍडवर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, कंजक्शन आहे, प्रेपोजिशन आहे, इंटरजेक्शन आहे. 8 शब्दाच्या जातीवर फक्त एकच प्रश्न थोडी काय विचारला जाईल. 2 ते 3 प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. त्याचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. आधी सुद्धा असं सेंटेन्स आलं, फिल इन द ब्लँक्स विथ मोस्ट सुटेबल प्रोनाउन. आता प्रोनाउन विचारलं. आता प्रोनाउन आहे स्पेस हॅड नो फायनरी एक्सेप्ट हर वेडिंग रिंग. वेडिंग रिंग. ओके. तर हे जे आहे इथं हर आलेलं आहे, हर. आता हर जर आला असेल रे तर सुरुवात काय हिनं होणार, सुरुवात काय देणं होणार, सुरुवात काय वीनं होणार. कारण सी हर हर. क्लासमध्ये मी एकदम कमेंट्स करायचो माझ्यावाल्या, ज्यावेळेस ऑफलाईन क्लास असायचा. का रे हर्र म्हणायचो. ओके, हर्र म्हणायचो, मुलं खूप हसायचे. तर त्याच्या मागचा उद्देश असा होता की सी हर हर, ही हिम हिज. सी हर हर म्हणजे इथं सी येणार आहे. सी हॅड नो फायनरी एक्सेप्ट हर वेडिंग रिंग. ओके, नेक्स्ट. फाइंड आउट द वर्ड विथ करेक्ट स्पेलिंग. मिसॅलेनियस, miscellaneous, 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 miss cell, miss cell, neus, miss cell, OUS, miss cell, OUS. संकीर्ण यादी खालील बघा असं असतं. यादी स्वरूपामध्ये तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहे त्याला संकीर्ण असं म्हटलं जातं. संकीर्ण म्हणजेच इंग्लिशमध्ये मिसॅलेनियस. मिस पाहिजे, डबल एस नको. सेल पाहिजे, एक एल नको. मिस पाहिजे, डबल एस नको, हे सेकंड येणार नाही. सेल पाहिजे, डबल एलच पाहिजे, म्हणून 3 येणार नाही आणि 4 येणार नाही. म्हणून हा तो पाठच होतो. मिस सेल लेनियस, मिसेलेनियस, मिसेलेनियस, मिसेलेनियस. संकीर्ण पाठच झाला आता शब्द. अशा जास्तीत जास्त टेस्ट घेतल्यानंतर तुमचे एक एक शब्द पाठच होणार आणि त्यातलाच प्रश्न यामध्ये येणार आहे. ओके, मिसेलेनियस. आता या स्वरूपातला प्रश्न विचारला जात असतो. इट्स व्हेरी ब्राईट. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विथ फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आता खाली काही अल्फाबेट्स दिलेले आहे, त्याच्यावर काही नंबर्स दिलेले आहे. सी फॉर 1, आय फॉर 2, ए फॉर 3, त्याच्यानंतर डी फॉर 4, एल फॉर 5, एल फॉर पी फॉर 6. आता आपल्याला हे जे ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शनचे आन्सर करावं लागेल. ओके, वर्ष ऑप्शनचे आपल्याला आन्सर करावं लागेल. ऑप्शनचे आन्सर केल्यानंतर त्याच्यातून जो मिनिंगफुली वर्ड तयार होतो. आता मिनिंगफुली आपल्याला त्याचं मिनिंग माहित नसलं तरी चालतं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, याच्यात एक ट्रिक्स आहे.
ट्रिक्सच म्हणूया आपण आता त्याला. त्याच्यामध्ये क्लुप्ती आहे, कसं फाइंड आउट करायचं. आपल्या वाणीला ते चांगलं वाटलं का ते राईट आन्सर मारून द्यायचं. 3चा तर मिनिंगच ठरत नाही. मिनिंग काही असो परंतु ते वाक्य त्याच्यातले 2चे तर सेंटेन्सच तयार होत नाही. आपल्या याच्यामध्ये मिनिंगफुली म्हणजेच आपल्याला ते उच्चारताना बरोबर वाटलं पाहिजे. उच्चारताना आपल्याला बरोबर वाटलं पाहिजे. प्लेसिट नावाचं सेंटेन्स येते तिथं. ओके, प्लेसिट. प्लेसिट म्हणजे शांत होतं, शांत. आणि बाकीचे आहे ना टेलसिट फेलसिट काहीतरी येतं, ते उच्चारताना बरोबरच वाटत नाही. जे उच्चारताना आपल्याला बरोबर वाटलं का ते राईट आन्सर मारून द्यायचं. त्याचं मिनिंग विचारलं का आपल्याला नाही. मिनिंगफुली वर्ड पाहिजे फक्त आपल्याला, बस. उच्चारामध्ये प्रोनाउन्सिएशन मध्ये ते राईट आला पाहिजे, बस एवढंच. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट. आणि हा जाऊ द्यायचा नाही, हा किचकट काही नसतो. हा जो क्वेश्चन आहे तो अतिशय सोपा असतो. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. मी तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने ॲनिमल्सच्या संदर्भात, ज्या पद्धतीने फिगर ऑफ स्पीचच्या संदर्भात अभ्यास करायला पाहिजे, तसंच वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा माहित पाहिजे. अनेक शब्दांसाठी एक शब्द म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द माहित पाहिजे. ओके, आता वन हू हेल्प्स मॅनकाइंड, वन हू हेल्प द पुअर अँड नीडी, वन हू कलेक्ट द स्टडीज स्टॅम्प आणि वन हू हेल्प्स वुमन. ओके, बघा काय अशी व्यक्ती. वन म्हणजे अशी व्यक्ती, हू म्हणजे जी, अशी व्यक्ती जी मानव जातीला द्वेष करते, म्हणजे मनुष्य द्वेषी. मिस अँथ्रोप राईट आहे. मिस अँथ्रोप म्हणजे मनुष्य द्वेषीच होतं. नेक्स्ट, वन हू हेल्प द पुअर अँड नीडी, अशी व्यक्ती जी गरजू आणि गरीब लोकांना मदत करत असते त्याला उदार असं म्हटलं जातं. फिलॅन्थ्रॉपिस्ट बरोबर आहे, फॅलॅन्थ्रॉपिक होतं ते. वन हू कलेक्ट ऑर स्टडीज स्टॅम्प्स, स्टॅम्प्स अर्थात पोस्टाची तिकिटे कलेक्ट करणे आणि त्याचा अभ्यास करणारा व्यक्ती म्हणजेच फिलॅटलिस्ट, फायलेटलिस्ट. ओके, वन हू हेट्स वुमन, स्त्री जातीचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं तर फायलँडरर. फायलँडरर असं म्हटलं जात नाही, फायलँडरर असं म्हटलं जात नाही. हा काय आहे तर हा अय्यासी मनुष्य आहे, अय्यासी मनुष्य असं म्हटलं जात नाही. ओके, म्हणून फायलँडरर असं येत नाही. वन हू हेट्स वुमन आपल्याला नॉट करेक्टली विचारलेलं आहे, हे इनकरेक्ट आहे. वन हू हेट्स वुमन यामध्ये तुम्हाला फायलँडरर असं म्हटलं जाणार नाही. ओके, त्याच जाग्यावर तुम्हाला ओके ओके बघूया आपण ते. हा, तुम्ही लिहून घ्या. मिसॅजोनिस्ट, मिसऑजिनिस्ट, मिसॅजोनिस्ट, MISOGYNIST, MISOGYNIST जर इथं असतं तर ही PS राईट आली असती. फायलँडरर अर्थात तो होतो अय्यासी मनुष्य, म्हणून हे इथे येणार नाही. नेक्स्ट, चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. शी इज सिटिंग हर मदर अँड फादर. बघा करेक्ट प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन अभ्यास करत असताना असा एक गोल राऊंड काढायचा, राऊंड काढल्यानंतर डबे 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 काढायचे गोल गोल, आणि तो जो एक बॉल घ्यायचा आपण हातामध्ये. आम्ही असा सुंदर शाळेमध्ये प्रोजेक्ट केलेला होता की त्यामध्ये असा एक गोल राऊंड काढला, असे छोटे छोटे बॉक्स त्याला चिटकवले आणि एक बॉल्स घ्यायचा जो दोरीने बांधलेला होता, तो दोरीने बांधून प्रत्येकच बॉक्समध्ये तो विशिष्ट अशा पोझिशनला ठेवायचा. असं करत करत आम्ही प्रेपोजिशन शिकलो. ओके, आता ते जे प्रेपोजिशन्स आहे तुम्हाला सुद्धा तिथूनच सुरुवात करावं लागतं, मात्र तुम्हाला या स्क्रीनवर समजून सांगणार आहोत. ओके, मग आता अमॉंग काय असतं, बिटवीन काय असतं, इन काय असतं आणि ॲट काय असतं. ओके, आणि इनटू काय असतं हे जवळपासच आहे. म्हणजे जर तुम्ही कोणाची जर वेटिंग करत असाल तर तुम्हाला ॲट द स्टेशन, ॲट द बस स्टॉप लिहावं लागेल. जर तुम्ही अगदी कोणत्या बिल्डिंगच्या जवळ उभे असाल तर बाय लिहावं लागेल, बाय द बिल्डिंग, म्हणजे अगदी खेटून असाल तर, चिटकून असाल तर. जर का बॉक्समध्ये लड्डू असेल तर इन म्हणावं लागेल,
परंतु तेच एखाद्या पॉन्ड मध्ये, म्हणजे जे घरी आपल्याला फिश असते एखादी, फिश असते ना, फिश असते, तर ते त्या पॉट मध्ये, छोटंसं पॉट असतं ते काचेचं, त्याच्यामध्ये जर फिश असेल तर ते एका जागेवर थांबलेली आहे का? एकाच जागेवर जर स्थिर असेल तर इन, परंतु ते जर मुव्हिंग होत असेल तर इन टू म्हणावं लागते. म्हणून या ठिकाणी अशी पोझिशन नाही. जर अनेक कांमध्ये, जर आता समजा बुके आहे, BOUCKET असं त्याचं स्पेलिंग होतं. बुके, बुके म्हणजे पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छामध्ये सगळेचे सगळे फुलंच आहे आणि मधातच एक कळी आहे. आता कळीची पोझिशन त्या फुलांच्या मध्ये असतं. अशा वेळेस त्या कळीला अमॉंग असं म्हटलं जातं. कळीची पोझिशन अमॉंग होते, बरोबर आहे. पूर्ण झुडपांमध्ये पूर्ण झाडच झाड आहे, त्याच्यामध्ये एक फार्म हाऊस आहे, फार्म हाऊसची पोझिशन अमॉंगची होते. इकडे तिकडे सगळ्या मुली आहे आणि एकच घोडक्यामध्ये मुलगा आहे. ओके, तर तो त्याची पोझिशन अमॉंग होते. मात्र दोघांच्या मध्ये एक बसलेला आहे, एसटी मध्ये असेल किंवा घरी असेल, तर अशा वेळेस त्या दोघांच्या मध्ये जर असेल तर बिटवीनची पोझिशन होते. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. शी इज सिटिंग बिटवीन हर मदर अँड फादर. किती चांगली असेल ती, आपल्या आई वडिलांच्या बरोबर मध्ये बसलेली आहे. ओके, सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. लेट द डोअर बी ओपन. आता पॅसिव्ह व्हॉइसचं सुद्धा ऍक्टिव्ह व्हॉइस करायला आपल्याला येतं परीक्षेमध्ये. सो आपण येथे 2 सेंटेन्स टाकलेले आहे. लेट द डोअर बी ओपन. अशा वेळेस काय करायचं, गोंधळून जायचं नाही मुळीच. तुम्हाला माहित आहे ना ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं कन्वर्ट करायचं, तर याच्यातलं एखादं शब्द, एखादं वाक्य शोधायचं. फॉर एक्झाम्पल आपण ओपन द डोअर शोधलं, ओपन वर असा क्रॉस मारला, त्याच्या पुढे मी काय सांगितलं होतं, लेट बी लिहायचं. लेट पुढे लिहायचं आणि बी त्याच्या डोक्यावर लिहायचं आणि ओपनचा व्ही3 करायचा ओपन, आणि असं जाऊन असं खाली उतरायचं, असं जाऊन असं खाली उतरायचं, म्हणजे हॉरिझॉन्टली जाऊन व्हर्टिकली खाली उतरायचं. म्हणजेच काय होणार आहे, लेट, ओपन तर आपण कट केला, लेट द डोअर बी ओपन, आलं वाक्य वरचं. म्हणजे खालचं वाक्य करून बघायचं, जे वरच्याला जुळतं का, वरच्याचं कन्वर्ट करत नाही बसायचं, याचं हे होईन का आणि त्याचं ते होईन का, खालच्याचं कन्वर्ट करायचं. खालचे सोडूनच पाहिजे, 4 पैकी 2 तर आपल्याला येतच नसतात, ते आपण फेकून द्यायचे. 2च असतात जवळपास जुळणारे, त्याच्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं. त्या दिलेल्या सेंटेन्सला जुळून बघायचं, जर जुळलं तर जे जुळलं त्याला राईट असं मानायचं. हेच जुळते सेकंड, हे आपण करून बघितलं. ओके, पुढे जाऊया. ओके, नेक्स्ट 24. चूज द करेक्ट यूज ऑफ यूज टू. तुम्हाला सांगतो यूज टू चा फक्त करेक्ट यूज करायचा आहे. यूज टू घ्यायचा आणि टाकायचा कुठे ते बघा. यूज टू घ्यायचा आणि तो डायरेक्टली वुडच्या जागेवर टाकायचा आहे, बस फायनल गोष्ट. वुड काढायचा आणि यूज टू टाकायचा, यूज टू काढायचा आणि वुड टाकायचा, एवढंच काम करायचं. मात्र हे जर आपण अभ्यासलोच नाही, हे जर तुम्हाला कोणी सांगतच नाही, तर मात्र तुम्ही गोंधळणार आहात. एकच गोष्ट करायची, यूज काढायचा, यूज टू टाकायचा, आणि 2 + गेट म्हणजे V1 झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, V1 झाला पाहिजे. लक्षात आलं. सो म्हणजेच इन्फिनिटिव्ह झाला पाहिजे. 2 + गेट म्हणजे इन्फिनिटिव्ह झाला पाहिजे. ही वुड गेट अप बिफोर डॉन इन हिज स्कूल डेज. सो आन्सर काय येणार आहे बघा, ही यूज टू गेट अप, यूज टू गेट अप, यूज टू गेट अप, ही यूज टू गेट अप. बघा, ही यूज टू गेट अप सेकंड येणार नाही, ही यूज टू गॉट अप येणार नाही, ही यूज फक्त आलेलं हे येणार नाही. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी शोविंग स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं होतं की 24 आपल्याला अभ्यासाचं आहे. 24 म्हणजे काय रे, हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्ब्स नसून पाऊस भरपूर सुरू आहे, तो डिस्टर्ब होईल तुम्हाला आवाजाचा, पाऊस बाजूला चालू आहे म्हणून. ओके, चूज द करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी शोविंग स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. Soldier may obey orders without questions. Soldier must obey orders without question. Soldier can obey orders without question. Soldier will obey orders without question. म्हणजेच कोणताही क्वेश्चन न करता सोल्जरने आज्ञा बाळगावी, असं त्याला राईट आन्सर होतं. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य पार पाडणे, ऑब्लिगेशन म्हणजे कर्तव्य. असा कोणता, खालील 4 सेंटेन्स मधील असा कोणता मॉडेल ऑक्झिलरी आहे
की ज्यामधून स्ट्रॉंग ऑब्लिगेशन अर्थात उच्चतम कर्तव्य अभिप्रेत होते, एक्सप्रेस होते, तर तो येतो फक्त मस्ट. मस्ट वापरला की स्ट्रॉंग ऑब्लिगेशन, मस्ट इज इक्वल टू स्ट्रॉंग ऑब्लिगेशन, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट बघा. द स्टडी ऑफ रॉक्स इज कॉल्ड. या आधीच्या याच्यामध्ये द स्टडी ऑफ ॲनिमल आलेलं होतं, बर्ड्स आलेलं होतं. बर्ड्सची स्टडी जर करत असाल तर ऑर्निथोलॉजी होतं. ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. रॉक्स म्हणजे इग्नेस रॉक असेल, मेटामॉर्फिक रॉक असेल, सेडिमेंटरी रॉक असेल, अर्थात खडकांचा अभ्यास म्हणजे पेट्रोलॉजी. पेट्रोलॉजी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, बाकीचं ते नंतर बघूया. चूज द करेक्ट हार्डली व्हेन सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. हा प्रश्न तर आलेलाच आहे, सर्व प्रश्न आलेलेच आहे हे टीईटी मध्ये. चूज द करेक्ट हार्डली व्हेन सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्सेस. As soon as Keku came home, all were happy. केकू घरी येताच सगळेच जण हॅपी झालेत होते, कारण की हे याच्यामध्ये. आता as soon as काळाचा काय टाकत असतो त्याच्या जागेवर आपण नो सूनर दॅन टाकतो ना. as soon as काढला, नो सूनर टाकला, कॉम्याच्या जागेवर दॅन टाकला. नो सूनरची कन्स्ट्रक्शन नो सूनर डीडची होती, मात्र ते विचारलं नाही. काय विचारलेलं आहे? हार्डली व्हेन विचारलंय. तर नो सूनर काळाचा फास्ट पैकी हार्डली हॅड टाकून द्यायचा. हार्डली हॅड, हार्डली हॅड, हार्डली हॅड. हार्डली केकू म्हणते, 4 येणार नाही. 1 2 3 वर आता विचार करायचा. हार्डली हॅड केकू. आता याच्यातून हॅड सोबत केव्हा व्हित्रीच येते, हॅड सोबत केव्हाही व्हित्रीच येते. तर मला सांगा रे, कम COME कम, केम आणि कम पहिला आणि तिसरं रूप सारखं आहे म्हणून हे दुसरं रूप येणार नाही. याचं तिसरं रूप एक सारखं V1 सारखं दिसतं म्हणून हे येणार आहे. व्हेन जायचे ते टाकलेलं आहे. कन्फ्युजन बघा किती येऊ शकते आपल्याला. ओके, इथं हे कॉम्यानंतरचं सेंटेन्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की जैसे थे पाहिजे, तर हे 3 पण येणार नाही, कारण ऑल वेर हॅपी आहे, ऑल आर हॅपी आहे, हे येणार नाही. फर्स्ट आणि 2 मध्ये कन्फ्युजन आहे. बरेचशा विद्यार्थ्यांनी सेकंड आन्सर मारण्याची दाट शक्यता आहे, परंतु आन्सर नंबर फर्स्ट, कारण की हा जो कम आहे हा V3 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मिसमॅच पेअर ऑफ द फॉलोइंग. ऍक्च्युली आय हॅड ऑलरेडी क्लिअर दॅट. मी तुम्हाला ऑलरेडी असं क्लिअर केलं की काय होतं, असं क्लिअर केलेलं आहे की पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला अभ्यासच लागेल. त्यामधलं नाऊन आणि प्रोनाऊनचे जे नंबर्स आहे, जेंडर आहे, ते अभ्यासावं लागेल. नंबरच्या संदर्भात आहे. लिप यप काळाचा VS लावायचा. लिव्स बरोबर आहे. ऑक्स रॉंग आहे, मिसमॅच पेअर आहे, कारण ऑक्सचं ऑक्सेस होत नाही. ऑक्सचं ऑक्सेस होत नाही. फॉक्सचं फॉक्सेस होतं, परंतु ऑक्सचं ऑक्सेस होत नाही. ऑक्सचं ऑक्झन होतं चाइल्डच्या चिल्ड्रेन सारखं, म्हणून हे मिसमॅच आहे. फोटोचं फोटोच होतं, किलोचं किलोच होतं. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन बिकॉज इट इज इन मिसमॅच पेअर. ओके, 29th. The place where horse lives is called habitat. Habitat म्हणजेच निवासस्थान, जिथं कोणी राहत असेल. आपलं जसं हाऊस आहे तसं घोड्याचं काय, आपलं जसं हाऊस आहे तसं टायगरचं काय, आपलं जसं हाऊस आहे तसं सिंहाचं काय. ओके, आपलं जसं हाऊस आहे तसं स्नेकचं काय, असा विचार आपल्याला करायचा आहे. इथे बघा, इथे लेअर आपण त्या दिवशी बघितलेलं होतं. ओके, आता हॉर्स जो आहे, हॉर्सच्या प्लेसचं नाव काय, म्हणजे त्याच्या निवासस्थानाचं नाव काय, तर ते येतं स्टेबल. ओके, स्टेबल. तबेला म्हणजे स्टेबल. चूज द. आता हा महत्वाचा क्वेश्चन आहे लास्ट मधला, कारण आपल्याला याला कन्वर्ट करायचं WH क्वेश्चन मध्ये. चूज द WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट आहे आणि आन्सर. आता एक सेंटेन्स दिलेला आहे, काही अंडरलाईन केलेला पार्ट्स आहे, याच्यावरून आपल्याला व्हॉट असं अभिप्रेत करावं लागतं. तो तेवढा पार्ट्स निघून जातो आणि मग त्याची कन्स्ट्रक्शन आपल्या WH वर्डची करायची आहे. काय होतं, मिसेस चैत्राली ग्रीव ब्लॅक लेडी रोज इन द गार्डन. ओके, आता ब्लॅक लेडी रोज निघून गेला, त्याच जागेवर व्हॉट आला. व्हॉट नंतर लगेच आपल्याला काय पाहिजे, डू डज डीड पाहिजे असते, परंतु याच्यातली क्रियापद शोधायचं. ग्रो ग्रीव ग्रोन, ग्रो ग्रीव V2 आहे म्हणून डीड घ्यावं लागेल. याच्यातला डीड समोर गेला तर याच्यावर फक्त बॉडी शिल्लक राहतं. याच्यातला डीड आत्मा बाहेर गेला तर याच्यावर फक्त बॉडी शिल्लक राहतं. बॉडी म्हणजेच ग्रो.
बॉडी म्हणजेच काय, ग्रो. म्हणजेच या ठिकाणी थर्ड आणि फोर्थ मध्येच राईट आन्सर येऊ शकतं, मात्र फोर्थ मध्ये वॉज आहे म्हणून थर्ड आन्सर येतं. व्हॉट डीड ब्लॅक लेडी रोज वरून आपण काय म्हणणार, व्हॉट डीड मिसेस चैत्राली ग्रो इन द गार्डन, क्वेश्चन मार्क. राईट आन्सर थर्ड. ओके, अशा पद्धतीने आपण सर्वचे सर्व क्वेश्चन्स हे उत्तमरित्या मला जसं जमेल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. 30 क्वेश्चनची टेस्ट होती. ही जर टेस्ट तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही निश्चितच 7709119501 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू शकता. निश्चितच ती जी टेस्ट आहे तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाईल. सो इथेच थांबूया आणि हे फक्त आपण सबमिट करूया, राईट आहे की रॉंग आहे म्हणून. ओके, बघा सबमिट. ओके, महाटीटी 2021 टेस्ट विभाग से, तर याच्यामध्ये बघा की आपल्याला मार्क्स किती, तर सगळे मार्क्स आउट ऑफ मिळालेले आहे, 30 आउट ऑफ 30. सो सांगायचं असं की तुम्हाला जो इंटरनली सिलेबस मी सांगितला की प्रत्येकच क्वेश्चन मध्ये काहीतरी आपल्याला विचारलं, कुठून विचारलं गेलं, कसं विचारलं गेलं, त्यासाठी हे जे टेस्ट आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. निदान आपल्या 20 जरी टेस्ट झाल्या परीक्षेच्या दिवसापर्यंत तरी सुद्धा भरपूर झाल्यात, कारण की तेवढ्या याच्यावरून आपल्याला 30 आउट ऑफ 30 नव्हे तर 30 आउट ऑफ 28 प्लस तरी मार्क्स मिळेल. ओके, इथेच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्रांपर्यंत तो पोहोचवा. असे काही बरेचसे गरजू विद्यार्थी आहे की त्यांना इंग्लिश कोण एक्सप्लेन करतं या युट्यूबवर हे अजूनही माहित नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. अधूनमधून मला जसा वेळ मिळाला तसं मी युट्यूबवर हे एक्सप्लेन करणार आहोत. इथेच थांबतो. थँक्स.